आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची चटणी। कोणत्याही स्नॅक सोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता किंवा साऊथ डिशेस जसं की इडली, उत्तप्पा, डोसा यासोबत सुद्धा ही चटणी खूप मस्त लागते। ही चटणी बनवणं खूपच सोपं आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही ही चटणी बनवू शकता। हाय फ्रेंड्स, मी आहे कोमल आणि स्वागत आहे तुमचं ग्रेसिका स्पाइसेस मध्ये। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आणि त्यामध्ये घातलं 2 ग्लास पाणी। पाण्याला चांगली उकळी आली की मगच त्यामध्ये घालायचे आहे टोमॅटो। मी इथे 3 मीडियम साइजचे टोमॅटो घेतलेत। पाण्याला चांगली उकळी आले, आता हे टोमॅटो यामध्ये घालूया। टोमॅटो यामध्ये घातल्यानंतर याला झाकण लावायचं आणि एक 10 मिनिटं वाट पाहायची। 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता बघितलं तर हे पहा, टोमॅटोला अशा प्रकारे चीर पडलेली आहे, म्हणजे टोमॅटोची साल आहे ती सहज निघू शकते। आता गॅस बंद केला आणि हे टोमॅटो थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतले। टोमॅटो थंड झाल्यानंतर या टोमॅटोची साल काढून घेतली। हे व्यवस्थित शिजलेत त्यामुळे साल पटकन निघेल। टोमॅटोची साल काढल्यानंतर याचे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे, कारण आता आपल्याला याची चटणी बनवायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेत कट केलेले टोमॅटो, 1 इंच आल्याचा तुकडा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अशा 2 हिरवी मिरची। आता हे सर्व मिक्सर मधून छान बारीक वाटून घ्यायचंय। हे पहा, याची स्मूथ अशी पेस्ट तयार झाली। आता गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये घातलं 2 चमचे तेल। तेल चांगलं गरम झालं की घालूयात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि अगदी चिमूटभर हिंग। मग आपण जी प्युरी तयार करून घेतले ती यामध्ये घालायची। आता घालूयात अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा मीठ। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मग यावर झाकण लावून अगदी 1 ते 1.5 मिनिट हे शिजवून घ्यायचं, कारण टोमॅटो आधी आपण शिजवून घेतलेतच। आता फक्त मसाल्याचा फ्लेवर यामध्ये उतरण्यासाठी हे शिजवून घ्यायचंय। मिनिटभर झाल्यानंतर यावरचं झाकण काढलं आणि यामध्ये घातलं 1 चमचा लिंबूचा रस आणि 1 चमचा साखर। साखरेने याला खूप छान टेस्ट येते। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग झाली आपली टोमॅटोची चटणी तयार। आता ही चटणी एका बाउल मध्ये काढून घेऊया। पहा, छान झाले ना चटणी। कलर सुद्धा मस्त आलाय आणि ही खायला सुद्धा तितकीच टेस्टी। तर अशी ही टेस्टी आणि कमी वेळेत बनणारी टोमॅटोची चटणी तुम्ही एकदा नक्की करून पहा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला रोज पाहायला मिळतील। ओके, आता भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।